आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। कार्यकारी अभियंता सोनल शहाणेच्या भ्रष्टाचाराची चौकशीच्या मागणीसाठी सिंचन भवन समोर गवारे यांचं उपोषण सुरू। नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या भ्रष्ट आणि अनियमित कारभाराची चौकशी करण्याची मागणी घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ते गोरखदादा गवारे हे सिंचन भवन समोर उपोषणास बसले आहेत। गोदावरी डावा आणि उजवा कालव्याचे श्रीमती शहाणे यांच्या कार्यकाळातील कमांड मोऱ्या पुलाचे नूतनीकरण इत्यादी कामं खैरनार आणि श्री टोपले यांना हाताशी धरून जी काही कामं निकृष्ट दर्जाची आणि नियमबाह्य झालेली आहेत, झालेल्या बांधकामाच्या पायामध्ये मोठ्या प्रमाणात ॲडजस्टमेंट केली असून बांधकामांचं काँक्रीट हे निकृष्ट दर्जाचं असून स्टील सुद्धा निविदेतील अटी शर्तीनुसार वापरण्यात आलेलं नाही। यामध्येही मोठ्या प्रमाणात ॲडजस्टमेंट केली आहे। त्यांची चौकशी गुणवत्ता नियंत्रण क्वालिटी कंट्रोल यांच्या मार्फत व्हावी। ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 6 मे 2017 अन्वये डगाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत उपविभागीय अभियंता नाशिक पाटबंधारे उपविभाग नाशिक येथील भोजापूर मध्यम प्रकल्प येथील गाळ काढणे अंदाजित किंमत 41.17 लाख। कवडासर लपा प्रकल्प येथील गाळ काढणे अंदाजित 12 लाख। रामशेज लपा प्रकल्प येथील गाळ काढणे अंदाजित किंमत 17.41 लाख। एकलहरे लपा प्रकल्प येथील गाळ काढणे अंदाजित किंमत 16.91 लाख। धारूर लपा प्रकल्प येथील गाळ काढणे अंदाजित किंमत 20.10 लाख। करंजळी पाडा लपा प्रकल्प येथील गाळ काढणे अंदाजित किंमत 18.57 लाख। या धरणावरून गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली आहे। यामध्ये त्यांनी विविध संस्था, सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्या मार्फत गाळ काढण्यासाठी कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ महसूल यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी। देखभाल दुरुस्तीच्या कामांचे 10 लाखांचे आत तुकडे करून संपूर्ण धरणं, कालवे, वितरिका, लपा तलाव आणि या सर्वांची देखभाल दुरुस्तीची कामं करताना निविदा काढण्यासाठी धरावयाचा घटक विचारात न घेता सुमारे 15 कोटी रुपयांची 10 लाखांच्या आत कामांचे तुकडे केले आहे। या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी गवारे यांनी केली आहे। इथं डेंगूची साथ होती, या कचऱ्यामुळे इथं आम्हाला कचरा बांधून द्यावा। पाणी आलं का पाटाला तेव्हा नाही ते लहान पोरं वाकून बघतात, इथं 2-3 पोरं पडलेले पाण्यात, तर इथं आमची अशी इच्छा आहे का इथं तुम्ही कचरा बांधून द्यावा आम्हाला। मी गोरखदादा गवारे, माहिती अधिकार संघर्ष समिती। मागील 8 ते 9 महिन्यांपासून नाशिक पाटबंधारे विभाग येथील कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या विरोधात, यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, कामाच्या अनियमिततेबाबत वारंवार तक्रारी करत आहे। मात्र शासनाने अद्यापपर्यंत कुठलीही त्याची दखल घेतलेली नाही। नाशिक पाटबंधारे विभागाच्या नाशिक डावा कालवा व उजवा कालवा या दोन्ही कालव्यांची देखभाल दुरुस्तीची करोडो रुपयाची कामे या विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत। या कामांच्या कामे करण्यासाठी शासनाचा जलसंपदा विभागाचा एक शासन निर्णय 2016चा असा आहे की कुठलेही काम करताना 10 लाखाच्या आत त्या कामाचे तुकडे पाडू नये। मात्र सोनल शहाणे यांनी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता 10 लाखाच्या आत अनेक कामांचे तुकडे पाडून ब्रेकअप करून करोडो रुपयाची कामे या विभागामध्ये केलेली आहेत। या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन याची दखल घेत नाही। दक्षता विभाग ठाणे व दक्षता विभाग पुणे यांनी फक्त पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र कारवाई कुठलीही केलेली नाही। याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यांना तात्काळ निलंबित करावे व निलंबित करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांची या कार्यालयातून तात्काळ बदली करावी, ही मी शासनास विनंती करतो। चंद्ररामा यादव, राहणार ओझर, खुर्द, तालुका संगमनेर या नाशिक विभागामध्ये पाटबंधारे विभागामध्ये 1 ते 24 जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांना मी गोरखदादा गवारे, माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहे। आणि हे सर्व पदाधिकाऱ्यांचे नावं बघा: राजू मकासरे, राजू भालेराव, RD कदम, प्रकाश बागुल, कुणाल गायकवाड, राहुल बनसुडे, कोंडीरामजी नेहे पाटील, मनोज मनसुरे या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्याकडून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।